आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नांदणी नाका परिसरातील नांदणी रोडवर मारहाणीनंतर कारमधून 2 तलवारी जप्त, संशयितांविरुद्ध गुन्हा। शिरोळ तालुक्यातील नांदणी नाका परिसरात जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संशयिताच्या चारचाकी वाहनातून 2 धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संशयित आरोपीसह अन्य साथीदारांविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 1 ऑगस्ट सकाळी सुमारे 11:30च्या सुमारास नांदणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खोत कन्स्ट्रक्शन जवळील शिल्लक जागेवर अंकुश किसन पवार वय 44 व त्यांची बहीण शांताबाई हसन धोत्रे वय 50 गेले होते। त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या संशयित सुनील चिखले, सुनीता चिखले राहणार संभाजीपूर, एक महिला, 4 ते 5 अनोळखी पुरुष यांनी त्यांना अडवले। यावेळी सुनील चिखले यांनी ही जागा माझी आहे, पुन्हा येथे आलास तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत अंकुश पवार यांना मारहाण व शिवीगाळ केली। त्यानंतर त्यांना ढकलून दिले, तसेच गाडीतून हत्यार काढा असे आपल्या साथीदारांना सांगितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणानंतर अंकुश पवार व त्यांची बहीण घाबरून पळत असताना सुनील चिखले याने दगड फेकला। हा दगड अंकुश पवार यांना न लागता शांताबाई धोत्रे यांच्या कपाळावर लागून त्या जखमी झाल्या। त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले। दरम्यान संशयित सुनील चिखले याने MH10 CX 4489 क्रमांकाची चारचाकी गाडी घटनास्थळी लॉक अवस्थेत उभी होते। वाहनात हत्यारे असल्याचा संशय आल्याने अंकुश पवार यांनी शिरोळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी 2 पंचांच्या उपस्थितीत चावी बनवणाऱ्याच्या मदतीने वाहनाचे लॉक उघडून पाहणी केली। त्यावेळी कारमधून 2 धारदार लोखंडी तलवारी आढळून आल्या। पोलिसांनी त्या जप्त केल्या। या प्रकरणी अंकुश किसन पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी व त्यांच्या साथीदाराविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल AV वारके करत आहेत।